नाशिक लोकसभा मतदारसंघातून हेमंत गोडसेंनाच उमेदवारी मिळणार असल्याची घोषणा आता खासदार श्रीकांत शिंदेंनी केली आहे। नाशिकमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात श्रीकांत शिंदेंनी तुफान फटकेबाजी केली। नाशिक मतदारसंघातून धनुष्यबाणाचा खासदारच निवडून येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। मुख्यमंत्र्यांच्या कामाचा झपाटा हा विरोधकांच्या मनात धडकी भरवणारा असल्याचंही त्यांनी सांगितलंय। पुढच्या 2 महिन्यांच्या काळात मुख्यमंत्र्यांच्या वेगानं कामाला लागा असं मंत्रही त्यांनी शिवसैनिकांना दिलंय। महाराष्ट्रामध्ये आज अबकी बार 45 महायुतीचे उमेदवार जे आहे, महायुतीचे खासदार जे आहे, हे निवडून आपल्याला दिल्लीमध्ये पाठवायचं आहे आणि त्याच्यामध्ये जे आहे हे हेमंत गोडसे देखील त्या ठिकाणी आपल्याला आपलं सगळ्यांचं नेतृत्व जे आहे हे करण्यासाठी आपल्याला पाठवायचं आहे। कुठला मुख्यमंत्री जो आहे हा तेव्हा इर्शादवाडीची घटना जेव्हा घडते तेव्हा त्या ठिकाणी जे आहे ते डोंगर चढून त्या ठिकाणी बरण असताना त्या डोंगरावरती त्या ठिकाणी जातो। कुठला मुख्यमंत्री आपण पाहिला की त्या ठिकाणी जे आहे पाऊस कुठलाही प्रसंग घडला तर त्या ठिकाणी महापूर आला तर त्या ठिकाणी जे आहे शिंदे साहेब त्या ठिकाणी धावून जातात। कारण की शिंदे साहेब आज देखील स्वतःला जे आहे हे मुख्यमंत्री न समजता एक कार्यकर्ता जे आहे हे शिंदे साहेब स्वतःला समजतात। ते आपल्यातलाच एक कार्यकर्ता जे आहे आजही त्यांच्यामधला कार्यकर्ता जो आहे तो ते जिवंत आहे आणि जिवंत ठेवण्याचं काम शिंदे साहेबांनी केलेलं आहे। म्हणून शिंदे साहेबांची जर ताकद वाढवायची असेल, शिवसेनेची ताकद वाढवायची असेल तर आपल्याला शिंदे साहेबांबरोबर आपल्याला उभं राहावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।